This call is now being recorded. So in personal area network means what? It's just like your hotspot tethering. Okay, so means when you are going to tether the device from your network, in that case that condition is called as personal area network, where the range of communication is always varying from 10 to 15 मीटर ऑनली. जास्त रेंज नसते त्याची, कारण का आपण त्या डिव्हाइसशी कनेक्टेड असतो. त्या डिव्हाइस पासून थोडंसं डिस्टन्सवर गेल्यानंतर, म्हणजे त्याच्या रेंजच्या बाहेर गेल्यानंतर तो काय होतं, आपल्या याच्यामध्ये फोनमध्ये एक सेटिंग असते की ऑटोमॅटिकली काय होतं, हॉटस्पॉट टेथरिंग टर्न ऑफ होतं. सो विच इज द कंडिशन दॅट वेन द युअर डिव्हाइस goes out of the range, in that case the device get disconnected. So this is the condition. So distance maximum is 10 to 15 meter can be covered with the help of personal area network. And you can the definition, you can say that the network which is present with a low power and short range of radio, and it covers a distance up to 10 to 15 meter to connect the device. That network is called as personal area network. सो एवढा कमी डिस्टन्सवर आहे. नॅचरली मी प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं, जेव्हा डिस्टन्स इन्क्रीज होतं त्यावेळेस जो काही ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट आहे ती इन्क्रीज होते, आणि फ्रिक्वेन्सी रिक्वायरमेंट पण काय होते, इन्क्रीज होत असते. बट इन दिस केस ॲज डिस्टन्स इज मिनिमम, हेन्स यू कॅन से दॅट देअर इज अ लो पॉवर कन्झम्पशन. ही कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी काय करायचं, कंडिशन ठेवायची की इनिशियली बीएसएनएलचं एक सिंगल टॉवर असायचं, तो काय करायचा, पूर्ण विलेज एरियाला कव्हर करायचं. करेक्ट. सो म्हणजे काय व्हायचं की त्याची टॉवरची हाईट काय व्हायची, इन्क्रीज व्हायची. हाईट इन्क्रीज झाली की नॅचरली त्याला जो काही रिक्वायर्ड पॉवर आहे ती काय व्हायची, इन्क्रीज व्हायची, आणि त्याला लागणारी फ्रिक्वेन्सी पण काय होणार आहे, तेवढी अमाऊंटनी इन्क्रीज झाली तर मग ती रेंज मिळायची. अदरवाईज काय व्हायचं, प्रत्येक कानाकोपऱ्यात रेंज मिळणं फार मुश्किल व्हायचं. मग आपण पुढे काय केलं, प्रत्येक एरियाला सेलमध्ये डिवाइड केलं, आणि मग टॉवरची हाईट पण कमी झाली, कारण का ओव्हरऑल पॉवर जी आहे त्याला सिग्नल ट्रान्सफरिंगची ती रिड्यूस झाली. सो हाईट, पॉवर आणि फ्रिक्वेन्सी हे को रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं, डिस्टन्स कमी आहे so naturally किंवा एरिया जो आहे which is to be covered is less, in that case there is a low power consumption, and in short your antenna height is get reduced. आता मोबाईलचा अँटेना काय आपल्या वरती दिसत नाही, तो इंटरनली छोटासा साईज असतो, कारण तो त्याचा नेटवर्क कव्हर करत असतो त्याच्या रिलेटेड. ठीक आहे. देन as this technologies belongs to म्हणजे advanced technologies are there, means after 4G and 3G technology they are invented. So we can say that the frequency, overall frequency range or the spectrum goes on increasing, that is around 2.4 gigahertz. ही ISM बँड आहे. आताच्या जेवढ्या ऍडव्हान्स वायरलेस टेक्नॉलॉजी तुम्ही ह्या युनिट मध्ये स्टडी करताय, लाईक युअर ब्लूटूथ, देन वायरलेस लॅन अँड पॅन, the personal area network, all these are having the ISM band structure, that is 2.4 gigahertz. Okay. As low power and the simplicity, because of simplicity, low power, the cost get reduced. Okay. So hence cost of overall cost get reduced for this personal area network. सो पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे तुम्ही तुमच्या डिव्हाइस मधून दुसऱ्याला कनेक्ट करणे किंवा नेटवर्क प्रोव्हाइड करणे, म्हणजे हॉटस्पॉट टेथरिंग हा बेस्ट एक्झाम्पल आपण अझ्युम करू शकतो फॉर दिस. सो हे जे पर्सनल एरिया नेटवर्क आहे, जसं 802.15.1 वॉज युअर ब्लूटूथ is also a type of, you can say, the personal area network. का? Because there is also you're connecting the device to another network. Means काय होतंय की आपला एक मोबाईलला आपण दुसऱ्या मोबाईल सोबत पेअरिंग करतोय आणि डेटा ट्रान्सफर करतोय. नॅचरली तिथे पण तुम्हाला काय लागतंय, यू नीड सम रेडिओ सिग्नल्स, बँड ऑफ सिग्नल्स लागतात. ठीक आहे. सो हे रेडिओ सिग्नल्स तुम्ही ट्रान्सफर करते. सो अगेन यू कॅन से दॅट ब्लूटूथ इज ऑल्सो कॅन बी वन ऑफ द टाइप ऑफ पॅन, that is personal area network. Okay. So Bluetoothचं स्टँडर्ड काय आहे, IEEE स्टँडर्ड व्हर्जन, that is IEEE. हे नंबर लक्षात ठेवा हा, याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात. 802.15.1 हे लर्नच करून ठेवायचे. हे झाला तुमचा ब्लूटूथ टेक्नॉलॉजी. देन
सेकंड याच्यामध्ये व्हर्जन जे आहे प्रत्येक याच्यामध्ये जसं वायरलेस लॅन मध्ये पण व्हर्जन्स होते 802.11a होता, नंतर बी आला, नंतर जी आला, मग एन आला. सो लाईकवाईज इन पर्सनल एरिया नेटवर्क also there are some different versions which are acceptable all over the world, hence they are considered as a IEEE standards. And the second IEEE standard which is belongs to your wireless personal area network is, or WPAN is IEEE 802.15.2. IEEE 802.15.2, which is called as uh, high rate WPAN, which is nothing but the high rate WPAN. W means wireless, PAN means personal area network. ओके. सो हायर रेट म्हटल्यानंतर नॅचरली इथे डेटा रेट काय झालाय, इन्क्रीज झालेला आहे. सो प्रिव्हियस व्हर्जन मध्ये जो डेटा रेट होता तो समजा आपण घेतला 1 MBPS होता, तो इथे काय झालाय, तो अराउंड 15 और 11 to 55 MBPS झालाय. ठीक आहे, 11 to 55 MBPS. सो डेटा रेट काय झाला इथे इन्क्रीज झालेला आहे. नेक्स्ट व्हर्जन जो आहे तो आहे IEEE 802.15.3, which is the low rate सॉरी, हा जो आहे हा हाय रेट पॅन आहे W3 वाला. ठीक आहे, आणि पुढचा जो आहे IEEE 802.15.4, हा आहे लो रेट, म्हणजे याच्यामध्ये रेट काय झालाय, कमी झालेला आहे. लो रेट म्हणजे काय की नॅचरली जो ओरिजिनल आहे तुमचं रेंज तुम्ही कन्सिडर केलेली बाय डिफॉल्ट 1 MBPS ची, त्याच्यापेक्षा नॅचरली कमी राहणार आहे. कमी राहणार आहे म्हणजे काय, हा MBPS मध्ये हा काय येणार आहे, किलो बिट्स मध्ये येणार आहे. सो किलो बिट्स मध्ये त्याचा स्पीड येतो 250 किलोबिट बिट्स पर सेकंड, 250 kbps एवढाच काय झालाय त्याचा स्पीड झालेला आहे. अँड इट इज कॉल्ड एज लो रेट WPAN. मॉड्युलेशन टेक्नॉलॉजी, जो मॉड्युलेशन टेक्नॉलॉजी युज्ड आहे ॲज यू आर ट्रान्सफरिंग द डेटा टू द पर्टिक्युलर डिव्हाइस ऑनली. ठीक आहे, पर्टिक्युलर डिव्हाइसलाच तुम्ही सेंड करताय, म्हणजे ज्या डिव्हाइसला तुम्ही कनेक्ट केलेलं आहे किंवा टेथर केलेलं आहे, and then and only to that device you are going to transfer your files. मग ती ऑडिओ फाईल असेल, व्हिडिओ फाईल असेल, व्हॉइस असेल, or anything or any message. Okay, so in that case I have to transfer this data in a very secured manner. So while transferring in secured manner, I need DSSS, that is direct sequence spread spectrum modulation. Spread spectrum modulation, including to that I'm transferring this data either with QAM modulation or QAM modulation or QPSK modulation. ठीक आहे. सो QAM QPSK काय यूज केलेलं आहे, बिकॉज सिम्बॉल रेट त्याच्यामध्ये काय होतो, इन्क्रीज होतो, बिकॉज यू आर ट्रान्सफरिंग द डेटा ॲट हाय रेट. 1 MBPS स्पीड मध्ये किंवा 11 to 55 MBPS मध्ये तुम्ही डेटा रेटने तुम्ही डेटा ट्रान्सफर करताय. सो दॅट मीन्स यू हॅव टू
सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. आपलं कुठपर्यंत आलं तर हां, मॉड्युलेशन चालू होता. मॉड्युलेशन टेक्निक जनरली आपण इथे सिक्युअर डेटा ट्रान्समिट करतो. दॅट मीन्स आय नीड टू सेंड द डेटा फॉर अ पर्टिक्युलर मोबाईल ओनली. Including to that, I'm going to use the modulation techniques like QPSK and QM. Why? Because the data rate, overall data rate is in the range of Mbps. That means माझा जो काही rate of transmission, it should be high, and it can be available only in case of QM and QPSK, not in case of FSK and ASK. QM आणि QPSK मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर वी आर टेकिंग दी ग्रुप ऑफ बिट्स, म्हणजे सिम्बॉलिक ट्रान्समिशन होतं. वन सिम्बॉल पर सेकंड्स, म्हणजे क्यूपीएसके मध्ये काय होतं, ग्रुप ऑफ बिट्स होते, पेअर ऑफ बिट्स होते, त्याला एक सिम्बॉल आपण म्हणायचं, म्हणजे 00 देन 01. त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळायची, फेज शिफ्ट मिळायची 10 आणि 11. या मॅनरने म्हणजे काय होतंय की ऍट अ टाइम तुम्ही काय करताय, बिट्स ट्रान्समिट करताय, ग्रुप ऑफ बिट्स ट्रान्समिट करताय. ग्रुप ऑफ बिट्स इज नथिंग बट सिम्बॉल, सो सिम्बॉल ट्रान्समिट करताय. सेम वे क्यूएम मध्ये काय होतं, कॉम्बिनेशन ऑफ 3 or 4 डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ क्यूएम, म्हणजे 8 क्यूएम आहे की 16 क्यूएम आहे. 8 क्यूएम असेल तर 8 कंडिशन्स येतात, म्हणजे काय, 2^3 म्हणजे 000, ट्रिपल बिट्सचा 16 क्यूएम म्हणजे काय, 2^4 म्हणजे 4 बिट कॉम्बिनेशन तुम्ही सेंड करायचे, म्हणजे 0001 लाईकवाईज अप टू 4 times 1. 32 क्यूएम असेल किंवा 64 क्यूएम, कुठलाही तुम्ही टेक्निक इथे यूज करू शकता. सो इथे काय होतंय, नॅचरली डेटा रेट काय होतो, मग इन्क्रीज होतो. हेन्स वी आर युझिंग दिस QPSK QM मॉड्युलेशन्स. देन कव्हरेज एरिया. कव्हरेज एरिया मी ऑलरेडी वरती डिफाईन केले, दॅट इज इट इज इन द रेंज ऑफ 10 to 15 मीटर, विच इज कॉमन. ओके. आणि मॅक्झिमम रेंज जी आहे, यू कॅन इन्क्रीज दिस मॅक्झिमम रेंज अप टू फॉर फर्स्ट व्हर्जन, दॅट इज द ब्लूटूथ, यू कॅन इन्क्रीज इट अप टू 100 मीटर ऑल्सो. ठीक आहे. आणि बाकीची जी रेंज आहे ती ऑलमोस्ट 10 मीटर और जास्तीत जास्त 50 मीटर पर्यंत जाते. ठीक आहे. नंबर ऑफ चॅनल्स म्हणजे काय की अवेलेबल स्पेस फॉर द ट्रान्समिशन ऑफ डेटा. सॅट्स पॅकेट स्विचिंग आहे, सो नॅचरली चॅनल्स काय असणार आहे, रिक्वायर्ड मॅक्झिमम असणार आहे. सो फॉर ब्लूटूथ we need total 79 channels for transferring the data, and for high rate PM there are only requirement of 5 channels, and for low rate there are 16 channels are required for the transmission. Okay, so this was all about the different versions of personal area network. So again I'm going to repeat it. First of all, the personal area network is nothing but, you can take an example of hotspot tethering. That means a device which requires a low power and a low range, or device which is used, which connects the another device which is present in it into its range. So range of covering is around 10 to 15 meter, and it transmits the data around with a 1 Mbps speed. The ISM band required for the personal area network is 2.4 gigahertz, and as this personal area network is very simple, hence the cost get reduced, which is the advantage of your personal area network. Including to that, the range, or the due to the less distance or the minimum distance, it requires low power consumption. Okay. Then some features of personal area network are classified on the basis of their versions. So very first version of personal area network is nothing but the Bluetooth technology, which is nothing but the IEEE 802.15.1, which having some features like the band of frequency, that is 2.4 gigahertz, is fixed. Including to that, it covers the distance up to 100 meter. It requires total 79 channels for the transmission of data. Okay. And the data rate is again up to 1 Mbps speed. Okay. So these are the feature of IEEE 802.15.1. While feature of IEEE 802.15.2 is only change is that it uses data rate up to 11 to 55 Mbps. Okay. After that, the frequency band again same, that is 2.4 gigahertz ISM, and the modulation technique, that is to use QPSK and QA.
So here the modulation technique is DSSS, QM or QPSK modulation depending upon the requirement. Requirement म्हणजे काय की डेटा रेट किती आपल्याला ट्रान्समिट करायचा तसा तो 8 QM or 16 QM or 32 or 64 depending upon the data rate that will be selected modulation. And DSSS काय use करतोय just because of secure data transmission. Then next version that is 802.15.3. It is a high rate WPAN and which having the data rate similar to 802.15.1 that is 11 to 55 Mbps. ठीक आहे. आणि modulation technique is same again DSSS, QM, QPSK. ISM band frequency is same that is 2.4 gigahertz. सो तुम्ही जर ऑब्झर्व केलं त्याच्यामध्ये चेंज काय होतंय फक्त एक चेंज असा होतोय की डिस्टन्सचा चेंज होतोय. दुसरा चेंज काय होतोय की नंबर ऑफ चॅनल्स जे आहेत ते चेंज होत आहेत. ठीक आहे. आणि डेटा रेट चेंज होतोय. सो हे काही मायनर चेंजेस सोडले तर बाकीचे जे काही बेसिक मॉड्युलेशन टेक्निक्स आहेत ते सेमच आहेत. नंतर IEEE 802.15.4 it is a low rate WPAN and it uses the data rate up to 250 kbps. Number of channels required are 16. Modulation technique again DSSS, QM, QPSK and the frequency band is 2.4 or spectrum is 2.4 gigahertz. So हे काही फिक्स तुमचे फीचर्स आहेत, फीचर्स ऑफ वायरलेस पॅन नेटवर्क. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण RFID बघणार आहोत. सो बी प्रेझेंट फॉर दॅट लेक्चर विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट बिकॉज प्रत्येक तुमच्या ऑलमोस्ट प्रोजेक्टमध्ये पण RFID येतोच, हे पण लक्षात ठेवा.